नमस्कार, मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ते ना काकडी मुलांना घेऊन एल्प्रोमध्ये गेले खरेदी करायला. विनाचे कपडे आणि माझी थोडीशी खरेदी करायची होती. खरेदी केलं आणि घरी आले आणि इंडक्शनवर भात बनवला आहे. बाकीचं जेवण रोज बनवते तसंच बनवलं आहे आपल्या शेगडीवर रोजच्या. आणि इलेक्ट्रिक शेगडी आणली आहे. इलेक्ट्रिक शेगडी आणली तेव्हा पूजा करून घेतली आणि मग ज्वारीची भाकरी, वांग्याची भाजी, पिठी, काकडी आणि फ्लॉवर आणि चणा डाळची वाटप टाकून केलेली भाजी आणि लिंबूचं लोणचं. डेमोवाले येऊन गेले, त्याने आम्हाला दाखवलं कशी वापरायची ती. मग मी दूध टाकून घेतलं आणि नंतर पाणी तापवलं आणि आज भात बनवला आहे. थोडं कसं माहीत नाही आहे ना, त्यामुळे यूट्यूबवर जे व्हिडिओ असतात ना ते बघून शिकून मग करायला मिळेल. म्हणजे थोडं सोपं असं करून घेतलं आणि आम्हाला असं वाटायचं की घरात कापूर जाळवा. हा दिवा घेतला, ह्याच्या इथे हे निरंजन पेटवायचं, इथे प्लेट आहे, ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि कापूर घालायचं. मग माझा तुटलेला म्हणून तो नवीन आणला आहे. फरशी मी कापडानेच पुसायचे. संसार कसा असतो ना, किती घेतलं तरी कमीच पडतं. आज एक बिघडतं, उद्या एक बिघडतं, रोज काय ना काही खरेदी आपली चालूच असते. तरी पण समाधान नाही होत. मी एखादी वस्तू घेताना उशिरा घेते, पण चांगली घेते. मग तुटल्यावर 2-3 महिने झाले, थोडा विचार करून मग असं हे घेतलं. कापडने पोतं मारायचे ना, तेव्हा कधीच इथे बकेट नाही आणलेली. बकेट बाथरूमच्या इथेच ठेवायचे. जाऊन कापड पिळून आणायचे आणि पोतं मारायचे. एवढी जड बकेट आणायचं खूप भारी पडायचं. पण आताही मला बरं पडलं. ह्याला हँडल पण आहे आणि चाक पण आहे ना, मग कुठे हवं तिथे मला फिरवता येते. एवढ्या मोठ्या घरात लगेच पोतं मारून होतं. याचा आकार असा आहे ना, मग इथे पाय दिला, इथे पाय द्यायचा आणि हे असं वाकडं करायचं, म्हणजे ते खाली पुसायला मिळतं. आणि सरळ करायचं असेल तर परत इथे पाय द्यायचा आणि सरळ करायचं, मग ते सरळ होतं. म्हणजे आपल्याला हात लावायला नको म्हणून पाय द्यायचा. खूप सोपं पडतं ह्याने आणि आपला वेळ पण वाचतोय. हे भांडं ना आतून असं दिसतं. आपण हे जेव्हा हे असं फिरतं आणि मग पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आणि हा हँडल, हे लॉक, हे असं वर करायचं आणि हे उचलायचं. हे आपण जेव्हा उचलतो ना, मग हे चाकावर हे असं फिरतं, पुढे जातं, मागे येतं. हे मोठं आहे चाक आणि हे इथे असं लॉक होतं असं. हे उचलायला जड खूप असतं ना, मग हे बरं पडतं. इथे पकडलं की नेलं, घरात कुठे पण फिरवायला मिळतं. मला हे घ्यायचं नव्हतं, पण घरात ना खूप खराब होतं. पहिला माझा मॉप तुटल्यापासून मी कापडने पोतं मारायचे. कानाकोपऱ्यांमध्ये पुसून घ्यायला मिळतं, त्यामुळे बरं पडायचं. पण सारखंच विना पण खेळत असते, कलर करत असते, कुठे खाल्लेलं का टाकते, मग ते सारखं पोतं मारावं लागतं. मग हे बरं पडतं घरात असंच फिरवायला. पण चांगलं मिळालं, कलर पण छान आहे आणि प्लास्टिक पण छान आहे. डीमार्टमध्ये घेतलं मी. ही बॅग योगासाठी घेतली. ही एल्प्रोमध्ये घेतली आहे. हा असा कप्पा आहे, इथे मोबाईल राहतो आणि पैसे राहतात. ही अशी चैन याला. माझी योगा मॅट बाहेरच राहते, उंच आहे त्यामुळे. आणि हे असं इथे चैन आहे. ही योगा मॅट ठेवली आहे मी. ही जुनी आहे, मी नवीन नाही घेतली. आणि हे माझं आसन, हे पूर्ण आसन आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे ना, ते हे जड असतं ना. आणि ही ओढणी जर गरज लागली तर मी बांधते. ती लाल ओढणी आहे ना, ती छोटी आहे म्हणून ही घेऊन जाते. आणि ही छत्री, आता पाऊस असतो म्हणून ही चेनची. आणि हे इथे लॉक आहे, हे इथे लावायचं, मग ही छोटी होते. मी पाणी घेऊन जाते, थोडंसं पाणी नेते, पण नेते. आपण बाहेर जातो मग पाणी हवं बरोबर म्हणून. आणि आता छत्री असते, मग ते खूप जड होतं. मग वन साईड बॅग लावायला खूप त्रास व्हायला लागला, खांदा दुखायचा. एक तर हे असं नसतं. मग हे आता मला बरं पडतं, पाठीला लावलं की गेलं. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. घरात अशा वस्तू असल्या ना तर कामं नक्कीच कमी होतील आणि सोपी पण होतील.
वस्तू उशिरा घ्या पण चांगली घ्या. वस्तू कमी किमतीची असू दे किंवा जास्त किमतीची असू दे, पण आपला पैसा तिथे गुंतवला जातो. त्यामुळे वस्तू घेताना विचार करूनच घ्यायची.